आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत। वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे। ठाण्यात 80%हून अधिक सेवा रस्त्यांचा वापर नाही। वॉटरफ्रंटच्या बेकायदा कामांची चौकशी करण्याची भाजपाची मागणी। आणि रिक्षा चालक परस्पर करतायत प्रवाशांची पळवापळवी। घोडबंदर रस्त्यावरील वाहनांचा भार लक्षात घेता ठाणे महापालिकेनं काही वर्षापूर्वी कोट्यवधी रुपयांचा खर्च करून इथे उभारलेले सेवा रस्ते प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे निकामी ठरू लागलेत। वाघबीळ ते गायमुख सेवा रस्ते खोदत महापालिकेनं 2 वर्षापूर्वी इथून अंतर्गत मलवाहिन्या टाकल्या। हे काम पूर्ण होऊन बराच काळ उलटला तरी खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती झाली नसल्यानं 80%हून अधिक सेवा रस्त्यांचा वापरच होत नसल्याचं चित्र आहे। या मार्गांवर गेल्या 3 वर्षापासून मेट्रो निर्माणाचं काम सुरू आहे। तसंच या मार्गावरील मुख्य रस्त्याचा 20 ते 30% रस्ता खराब झालाय। त्यामुळे सेवा रस्त्याचा कधी नव्हे इतकी आवश्यकता असताना महापालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा फटका रहिवाशांना बसतोय। घोडबंदर पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर नागरी वसाहती उभ्या राहिल्यात, त्यामुळे या मार्गावर नेहमी वाहतूक कोंडी होत असते। 2 वर्षापूर्वी ठाणे महापालिकेनं ठाण्याच्या दिशेनं येणाऱ्या सेवा मार्गांवर मलवाहिन्या टाकण्याचं काम हाती घेतलं होतं। त्यामुळे गायमुख ते वाघबीळपर्यंतचा सेवा रस्ता खणला होता। काही महिन्यांपूर्वी काम पूर्ण झाल्यानंतर महापालिकेनं खोदलेल्या ठिकाणी माती खडी टाकून सेवा रस्ता बुजवला, मात्र या रस्त्याचं डांबरीकरण केलेलं नाही। या रस्त्याचा वापर वाहन चालक करत नाहीत। या सेवा रस्त्यांवर काही नागरिकांकडून वाहनं खासगी बसगाड्या उभ्या केल्या जाऊ लागल्यात, तर वाहन दुरुस्ती करणाऱ्यांनी त्यांची वाहनं उभी करण्यासाठी या रस्त्यांचा वापर सुरू केलाय। त्यातच ठाण्याच्या दिशेनं येणाऱ्या सर्व रस्त्यांवरही मेट्रो निर्माणाचं काम सुरू आहे, त्यामुळे इथे अपघाताचं प्रमाणही वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आमदार संजय केळकर यांच्या आमदार निधीतून घेण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचं लोकार्पण जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत आमदार संजय केळकर यांच्या हस्ते ठाणे सिव्हिल हॉस्पिटलचे सर्जन कैलास पवार यांच्याकडे रुग्णवाहिकेची चावी देऊन करण्यात आलं। जिल्हा सामान्य रुग्णालयाला रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आली आहे। आजच्या या कोरोना आजाराच्या बिकट परिस्थितीत पेशंटना रुग्णवाहिका मिळणं कठीण होतंय। अशा वेळेला ही रुग्णवाहिका नागरिकांकरता जिल्हा सामान्य रुग्णालयाला देताना मला आनंद होत असल्याची भावना आमदार केळकर यांनी बोलताना व्यक्त केली। तर सिव्हिल सर्जन पवार यांनी आमदार केळकर यांचे आभार व्यक्त केलेत। या लोकार्पण कार्यक्रमास भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, सिव्हिल सर्जन कैलास पवार, नगरसेवक मनोहर डुमरे, नगरसेविका नम्रता कोळी, परिवहन सदस्य विकास पाटील, सिव्हिल सर्जन कैलास पवार, राजेश काडे, निलेश कोळी, विशाल वाघ आणि इतर मान्यवर उपस्थित होते। हा लोकार्पणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय इथे पार पडला। कोरोनामुळे महापालिकेची आर्थिक घडी विस्कटली। या काळातील मालमत्ता कर माफ करावा अशी मागणी भाजपानं लावून धरली होती। असं असतानाही महापालिकेच्या तिजोरीत मालमत्ता करापोटी 241.97 कोटी जमा झालेत। कोरोना काळातही ठाणेकरांनी पालिकेच्या हाकेला साथ देत मालमत्ता कराची रक्कम भरली आहे। कोरोनामुळे मनपाचा आर्थिक गाडा रुळावरून घसरला होता। मालमत्ता कर तसंच इतर करांचीही वसुली थांबली होती, त्यामुळे महापालिकेच्या विकास कामांवर परिणाम झाल्याचं दिसून आलं। पालिकेच्या तिजोरीत पैसा नसल्यानं ठेकेदारांची बिलंही थांबली होती। त्यानंतर पालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात झाल्यानंतर ठेकेदारांना 25% बिलं अदा करण्यास सुरुवात झाली। त्यानंतर महिन्यामध्ये पाणीपट्टी बिलाची वसुली देखील चांगली झाली। दरम्यान एकीकडे ठाणेकरांचा 3 महिन्यांचा मालमत्ता कर माफ करावा म्हणून भाजप आणि मनसे आक्रमक झाले होते। यावरूनही बॅनर वॉर ठाण्यात रंगलं, परंतु सध्याची परिस्थिती पाहता करमाफी देता येणार नसल्याचं स्पष्ट करून ठाणेकर पालिकेला साथ देतील असा विश्वास सत्ताधारी शिवसेनेनं व्यक्त केला होता। त्यानुसार पालिकेच्या तिजोरीत सप्टेंबर अखेरपर्यंत 241.97 कोटींची वसुली झाली आहे। मालमत्ता कर विभागाला यंदा 690 कोटींचं टार्गेट देण्यात आलंय। त्यानुसार आत्तापर्यंत 241.97 कोटींची वसुली झाली आहे। नमस्कार, मी मंगेश देसाई। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा। कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे। त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा।
आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 02026127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 2397 8046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 2530 1740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800 22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. ठाणे रेल्वे स्थानकावर सुरू असलेली कोरोनाची अँटिजन चाचणी टाळणाऱ्या परराज्यातील शेकडो कुटुंबांना अनेक रिक्षाचालक परस्पर ठाण्यातील विविध भागात सोडत असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे. परराज्यातून आलेले हे हजारो नागरिक कोरोना चाचणी विना ठाणे शहरात दाखल होत असल्यानं धोका वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. परप्रांतीय आणि रिक्षाचालकांच्या बेफिकिरीमुळे भविष्यात मोठं संकट निर्माण होण्याची भीती लक्षात घेऊन ठाणे रेल्वे स्थानकावर 24 तास अँटिजन चाचणी केंद्र सुरू करावं अशी मागणी भाजपाचे महापालिकेतील गटनेते संजय बाखुले यांनी केली आहे. परराज्यातून ठाणे स्थानकावर उतरणाऱ्या गाड्यांमधील प्रवाशांची तपासणी करण्यासाठी ठाणे महापालिकेनं रेल्वे स्थानकावर मोफत अँटिजन सेंटर सुरू केलंय. मात्र ते सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू असतं. काही दिवसांपासून परराज्यातून पहाटेच्या सुमारास रेल्वे गाड्या येतात. त्यातून उतरणाऱ्या प्रवाशांना अँटिजन चाचणीसाठी सकाळी 10:30 पर्यंत थांबावं लागतं. दरम्यानच्या काळात काही रिक्षाचालकांकडून बेकायदा परप्रांतीय प्रवाशांना अँटिजन चाचण्या टाळून परस्पर शहरात नेलं जातंय. त्यासाठी त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा भाडंही उकळलं जातंय. वॉटरफ्रंटच्या कामासाठी भाईंदरपाडा, मोघरपाडा, वडवली, कावेसर येथील हरित विभाग आणि कोलशेत येथील पार्क आरक्षणात शहर विकास विभागानं बदल करण्याची सुरू केलेली प्रक्रिया म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, अशी टीका भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे. या प्रकल्पासाठी परवानगी नसतानाही आत्तापर्यंत कंत्राटदाराला सुमारे 1.5 कोटी रुपये प्रदान करण्यात आलेत. वॉटरफ्रंटच्या बेकायदेशीर कामांना निधी देण्याचा आदेश कोणी दिला होता, असा सवालही नारायण पवार यांनी उपस्थित केला आहे. नागला बंदर, वाघबेळ, कावेसर आणि कोलशेत येथील खाडीलगत वॉटरफ्रंट प्रकल्प उभारण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम 1966चं कलम 37 अन्वये फेरबदल करण्यासंदर्भात महासभेच्या मंजुरीनंतर पालिकेनं हरकती मागवल्या नाहीत. तत्पूर्वीच कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आले होते. या बेकायदेशीर कामांवर पांघरूण घालण्यासाठी आता नागरिकांकडून हरकती मागवण्यात आल्या आहेत. वॉटरफ्रंट डेव्हलपमेंटच्या कावेसर, वाघबेळ आणि कोलशेत येथील काम 5.50% पूर्ण झालंय. कंत्राटदाराला 1,60,00,000 रुपये प्रदान करण्यात आले, तर नागला बंदर येथील प्रकल्पाचं काम 5% पूर्ण झालंय. संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करतानाच कामं सुरू करण्यात आली आहेत. आता तब्बल सुमारे वर्षभरानंतर हरकती मागवण्यात आल्या आहेत. पालिका अधिकाऱ्यांना हे उशिरा सुचलेलं शहाणपण असून पालिका अधिकाऱ्यांनी वॉटरफ्रंटची बेकायदा कामं केली असल्याचं स्पष्ट होतंय. कोणाच्या दबावाखाली कामं करण्यात आली याबाबत चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांच्याकडे केली आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा, ठाण्यात 80%हून अधिक सेवा रस्त्यांचा वापर नाही. वॉटरफ्रंटच्या बेकायदा कामांची चौकशी करण्याची भाजपाची मागणी आणि रिक्षाचालक परस्पर करतायत प्रवाशांची पळवापळवी. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू.
आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्शनगर कोलबाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.